नमस्कार, मी ऋतुजा चव्हाण. मराठी म्हणा चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत चपाती कशी बनवायची. मी एक चपातीचा गोळा घेतलेला आहे. चपातीची कणिक मळून ठेवलेली आहे अगोदर एक 15-20 मिनिटं भिजलेली आहे चपाती. नंतर गोल आणून घेतली, त्याची घडी मारली. घडी व्यवस्थित मारायची. घडी मी मारताना पाठीमागे सारून मारलेली आहे, ते बघायचं आणि मग मारून बघा तुम्ही. अगदी अगदा लाटणं फिरवायचं आणि मग चपाती गोल होते. जास्त वेळ लाटणं दाबायचं नाही चपातीवरती, नाही तर मग चपाती कठीणपणा येतो. ही आपली चपाती तयार होत आहे. आता आपण मध्यभागी जास्त जाड पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही. सगळीकडून समान करायचं, फक्त काठामध्ये बारीक दिसायला हवी, नाजूकपणा हवा. ही चपाती आपली लाटून झालेली आहे. काठ कुठं जाड राहिले तर बघायचं, लाटायचं फक्त. आता आपण ते भाजण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं हे लक्षात ठेवायचं. आपण तव्यामध्ये पहिल्यांदा चपाती टाकतो तेव्हा तशीच टाकायची नसते. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि मग त्याच्यावरती चपाती टाकून घेऊया. चपाती टाकून घेतलेली आहे. आता चपाती कशी व्यवस्थित भाजायची बघा. जास्त वेळा पलटी मारायचं नाही, 1-1 मिनिटानं पलटी मारत राहायचं, जेणेकरून जास्त वेळा जर आपण पलटी मारलं तर चपातीला कडकपणा येतो. असं पटकन भाजत पण नाही आणि फक्त ओलसर राहिल्यामुळं, सारखं परतल्यामुळं त्याचा ओलावा तसंच टिकून राहतो आणि कठीणपणा येतो. भाजण्यासाठी पण आपल्याला लक्ष द्यायला हवं. अशा पद्धतीने जर चपाती केलं तर तुम्हाला कधी चपाती अवघड वाटणार नाही, कठीणपणा येणार नाही चपातीला. बघा चपाती कशी फुगली आहे. जशी ती वरून फुगली ती तशी आतून देखील त्याला पदर आलेले आहे. पदर म्हणजे चार आपण घड्या घातल्या ना, ते असे वेगवेगळे सुटे सुटे फुलके झाल्यासारखे होतात त्याला. आपली चपाती भाजून तयार आहे. आता बघूया आपण चपातीला काय झालंय. बघा पदर आलेला आहे, व्यवस्थित मऊपणा पण आलेला आहे. बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा कमेंटमध्ये. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि भरभरून प्रेम करा. आणि एकदा ट्राय करून बघा जमते का तुम्हाला. आणि काय क्वेश्चन असले तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.